नमस्कार, मी ज्योत्स्ना. आपण पाहत आहात न्यूज वाईट. न्यूज वाईटच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली विधानसभा निवडणुकीत पाशवी बहुमत मिळाल्यानंतर आप पक्षांतर्गत झालेल्या वेगवान घडामोडींनी आपला एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवलं. पक्षांतर्गत लाथाळ्यांनी डोकेवर काढत एकेकाळी पक्षाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. पक्षातून बहिष्कृत केलेल्या उजव्या विचारसरणीच्या काही नेत्यांनी एकत्र येत स्वराज संवाद अभियान हे असं उभारलंय. या अभियानांतर्गत देशभर स्वराज संवाद अभियानास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात श्री संजीवन साने तसेच मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय मेळावे सुरू झाले आहेत. काल औरंगाबादला उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या प्रसंगी बोलताना मारुती भापकर म्हणाले, आणि या सगळ्या बाबींवर विचार करत असताना आम आदमी पार्टीची घोषणा 2 नोव्हेंबर 2012ला झाली आणि 26 नोव्हेंबर 2012ला आम आदमी पार्टीची स्थापना दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी झाली. त्या अगोदर मानवजी कांबळे असतील, मी असेल, अण्णा असतील, शकील भाई असतील, आपण सर्व ज्येष्ठ मंडळी असाल, महाराष्ट्रामध्ये कायम आपण काहीतरी राजकीय भूमिका प्रत्येक वेळी घेत आलो, राजकीय हस्तक्षेप आपण करत आहोत, भले आपले मार्ग वेगळे असतात. आम्ही गेली 25 वर्षे पिंपरी चिंचवड आणि पुणे या विभागामध्ये राजकीय काय भूमिका घेत आलो. महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, यामध्ये भूमिका घेत आलो. परंतु भ्रष्टाचार देशामध्ये प्रचंड मोकाळलेला असताना सडलेली राजकीय व्यवस्था, किडलेली प्रशासन व्यवस्था आणि या सगळ्यामध्ये जनतेला ज्या पद्धतीने जनता मेटाकुटीला आली होती, राज्यातील देशातील शेतकरी असेल, कामगार असतील, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, महिला असतील, झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस असेल, मध्यमवर्गीय माणूस असेल, लहान मोठे व्यापारी असतील, उद्योगपती असतील, लहान मोठे व्यापारी, हे सरकारच्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त होते. आणि अशा स्थितीमध्ये सामाजिक आणि राजकीय चळवळीचं काम आम्ही करत असताना अरविंद केजरीवाल दुसऱ्या बाजूला स्वराजच्या माध्यमातून देशभरामध्ये स्वराजच्या माध्यमातून जे जे काम देश पातळीवरती सुरू आहे अशा कार्यकर्त्यांमध्ये भेटत होते. मी स्वतः 2007 ते 2012 या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड
महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून मी स्वतः काम करतो. मानवजी कांबळे आणि आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेकदा वैकल्पिक राजकीय पर्यायी राजकारण यासाठी आम्ही 1992 पासून अशा प्रकारचे प्रयत्न करतो. महानगरपालिकेच्या स्तरावरती आम्ही तसा प्रयत्न केला, विधिमंडळाच्या स्तरावरती तसा प्रयत्न केला. महानगरपालिकेची 92 ची निवडणूक असेल, 97 ची निवडणूक असेल, 2002 ची निवडणूक असेल, ती नागरी हक्क सुरक्षा समिती असेल, पिंपरी चिंचवड पुणे नागरी आघाडी असेल किंवा सामान्य जनतेची आघाडी असेल, अशा वेगवेगळ्या नावाने आम्ही राजकीय पर्याय विकल्प देण्याचा प्रयत्न केला. 2007 या वर्षामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पिंपरी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. आणि मग ते काम करत असताना ही जी स्वराज्य संकल्पना आहे, या संकल्पनेनुसार आपण काम केलं पाहिजे. जनतेला आपण उत्तरदायित्व राहिलं पाहिजे. प्रत्येक महानगरपालिकेच्या स्तरावरती, वार्ड स्तरावरती होणारा निर्णय जो जनतेवरती प्रभाव टाकतो, अशा निर्णयामध्ये जनतेचा सहभाग, जनतेकडनं विचारणा, जनतेचा सल्ला, लोकांचा सल्ला आणि लोक सांगतील त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून करून घेणे, हा नित्याने 5 वर्ष मी कार्यक्रम राबवतो. अर्थात हा कार्यक्रम राबवत असताना त्याची मीडियामधून प्रचंड दखल घेण्यात आली आणि महाराष्ट्रामध्ये एक नगरसेवक आहे की जो वार्डसभेच्या माध्यमातून जनता दरबार घेऊन जनतेला विचारून काम करतो. या बातम्या मीडियामध्ये आल्यानंतर 2009-10 अरविंद केजरीवाल मला शोधत पिंपरी चिंचवड शहरात माझ्या वार्डात आले, माझे सगळे प्रोजेक्ट पाहिले, माझा काम करण्याची कार्यपद्धती पाहिली, ती अभ्यासली. पुढे जाऊन त्यांनी राळेगण सिद्धीमध्ये अण्णांचं ग्राम सभेचं कामकाज पाहिलं. हिवरे बाजारचं जे पोपटराव पवार त्या ठिकाणी काम करतात त्याचा त्यांनी अभ्यास केला. अरविंद केजरीवालांची स्वराज नावाची छोटी पुस्तिका यायची, त्यामध्ये आमच्या सगळ्यांवरती त्यांनी लिहिलं. आणि अशा स्थितीमध्ये जललोकपाल विधेयकाचा जो काही ड्राफ्ट आहे तो शांतीभूषण, प्रशांत भूषण या सगळ्यांनी तो अरविंदजींच्या आणि सगळ्यांच्या समोर आला. आणि तो ड्राफ्ट आल्यानंतर अण्णा हजारेंचं आळंदी या ठिकाणी ज्यावेळी माहिती अधिकाऱ्याच्या नोट्स, फाईल्स मधल्या नोट्स देण्याचा अधिकार जनतेचा काढून घेण्याचा UPA गव्हर्नमेंटने निर्णय घेतला, त्या विरोधात अण्णांनी आळंदीमध्ये आमरण उपोषण सुरू केले. आमरण उपोषणाचा 7वा दिवस होता आणि त्यावेळी पुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की दिल्लीचे मॅगसेस विजेते, पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारेंना भेटू इच्छितात. तुम्ही त्या आंदोलनाची सगळे सूत्र आळंदीत चालवताय, त्यांना मी भेटायला घेऊन येऊ का? विजय कुमार आमचे मित्र असल्यामुळे मी त्यांना सांगितलं घेऊन या. आणि मग ते आळंदीच्या माऊलींच्या दरवाजामध्येच अण्णा बसलेले होते. त्यावेळी अरविंद केजरीवालांना स्टेजवरती मी घेतलं आणि अण्णा आणि ते शेजारी बसले आणि मग त्यांची चर्चा झाली आणि जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनाची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली गेली. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री अजित झा म्हणाले, साथियों, जब आप चर्चा करेंगे अगले सत्र में तो चर्चा के दौरान हो सकता है कुछ बातचीत करने की जरूरत हो मेरी तरफ से, तो मैं करूँगा उसमें बातचीत. अभी 2 बातें, एक जो कहा गया है वो बहुत संक्षेप में मैं आपको बता दूँ. दूसरा, जब से मैं महाराष्ट्र आया हूँ तब से ये चर्चा सुन रहा हूँ कि क्या हुआ, कैसे हुआ, किसने क्या कहा, क्या झगड़ा था. दूसरे राज्यों में, कम से कम उत्तर भारत के राज्यों में इसके बारे में काफ़ी मालूमात और स्पष्टता है, लेकिन महाराष्ट्र के साथियों के बीच में किसी न किसी वजह से कुछ जानकारी की कमी भी है. तो सकील भाई, मारुति जी और जो भी साथी अपनी बात रखते हैं, तो
उसमें ये जानकारी देते हैं। अभी उसके बारे में बहुत लंबी चौड़ी बात करने का मौका तो नहीं है। या प्रसंगी आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राहुल भारती म्हणाले, प्रमुख मार्गदर्शक माननीय अजित झा साहेब, ज्यांना आम्ही सर्व प्रेमाने मुलूक मैदान तोफ म्हणतो, असे मारुतीराव भापकर, मानवजी कांबळे, माझ्याबरोबर खास नाशिकहून आलेले पीट्स न्यूजचे संचालक श्री चंदन पवार, उपस्थित सन्माननीय समविचारी मित्रांनो, आता आपण पहिल्या सत्रात सगळा इतिहास आपला झाला बोलून. आम आदमी पार्टीची स्थापनेपासून आम आदमी पार्टीत काही लोकांनी निर्माण केलेला गोंधळ या सगळ्यांवर आपण अगदी सविस्तर चर्चा केली. दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने गेल्या 3 वर्षापासून या सगळ्या गोंधळाचा मी एक साक्षीदार आहे. मी कुठेतरी स्वतःला नशीबवान देखील समजतो आणि कम नशिबी त्याहून जास्त समजतो की कोणी पुरी 3 ते 3.5 वर्ष काही चुकीच्या लोकांच्या सोबत राहून वाया गेली असं वाटत असतानाच मध्यंतरी मला संजीव साने आणि मारुतीराव भापकर यांच्या संपर्कात असल्यामुळे मला असं कळलं की इथं जरी आपण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास कमी पडत आहोत, आपले काही विचार घेतले जात नाही किंवा कोणत्याही विचारावर काही काम होत नाही आम आदमी पार्टीत, तरी नाराज व्हायची काही गरज नाही. आपण असे समविचारी एकत्र येऊन एक स्वराज अभियान आपण चालवणार आहोत आणि त्याला मार्गदर्शन असेल योगेंद्र वाईंचे, प्राध्यापक अजित झा यांचे. आणि या लोकांना समाजवादी चळवळीत मी थोड्याफार अंतराने बऱ्या अंतराने असल्यामुळे या लोकांना मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो, ऐकतो, वाचतो देखील आहे. त्यामुळे कुठेतरी एक धाडस आलं की पुन्हा करावं. तर मध्यंतरीच्या काळात मी आणि आमचे चंदन पवारांचा वारंवार विषय होत असे की हे राजकीय चळवळ हे सगळे भ्रामक आहे, याच्यापासून आपण दूर होऊन जाऊ. म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येऊन एक न्यूज चॅनल देखील सुरू केलं की हे जे दांभिक आहेत, याच्यातले जे भ्रष्ट आहेत, अगदी जे खोटारडे आहेत, आता अगदी थेट बोलायला हरकत नाही, आता काही लोक निघून गेल्यानंतर जे आम आदमी पार्टी महाराष्ट्राची टिकलेली आहे या लोकांवर माझा थेट आरोप आहे. कारण मी तसा अनुभव घेतला. मी बऱ्याच आंदोलनाला सुरुवात केली महाराष्ट्रभर, काही महत्त्वाचे विषय अगदी सामान्य माणसासाठी. पण एक मला कालांतराने असं लक्षात आलं की यांची नाळ जुळलेली नव्हती सामान्य माणसाशी. एक आपल्याकडे एक महिला नेत्या होत्या, त्यांनी एकदा मला मी एक महत्त्वाचं ST संदर्भात, STचा डिझेल पुरवठ्याच्या संदर्भात एका आंदोलनाच्या बाबतीत मी त्यांची चर्चा केली. त्यांनी मला असा प्रश्न केला, ST क्या होता है? अरे मैं तो ST से कभी आज तक सफर ही मैंने किया नहीं. तो मग तुम्ही कशाने सफर करता हो नेहमी? तर मला म्हणाले मी विमानाने जाते येते, तर माझी खाजगी गाडी असते. मी त्याला हात मारला. तरी मी दोघांशी मी बोललो त्या एका आंदोलनाच्या बाबतीत. त्याला सामान्यांकडनं बराच चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण दुर्दैवाने जे आपले तथाकथित नेते होते त्यांनी ती गोष्ट मनावरच घेतली नाही. मुळात एक चांगला आंदोलनाचा असा फज्जा उडाला. तर कुठेतरी असं वाटत होतं की आपण ज्या उद्देशाने किंवा जे कळलं होतं किंवा जे 2009-10 पासून जे आपल्या दिल्लीला वाढायला सगळं सुरू होत्या, असं वाटत होतं की सामान्यांचे प्रश्न कुठेतरी घेतले जातील, एक पर्याय सामान्यांना मिळतोय असं कुठे वाटत होतं. पण तो इतका भ्रमनिराश झाला. मध्यंतरीच्या 1 वर्षाच्या काळात तर असं जमला की मी अगदी निराशेच्या गर्दीत बुडालो. पण असं वाटलं होतं की आयडल असतील, यांना समाजाच्या प्रती यांच्या भावना फार चांगल्या आहेत. पण जेव्हा त्यांच्या जवळ गेलो असं लक्षात आलं की आपण फारच मोठी चूक केली. मला काही फरकच वाटला नाही. कारण मी वयाच्या अगदी 18-19 वर्षापासून NCIमध्ये असल्यापासून 82-83 पासून या सगळ्या लोकांबरोबर मी हवा बनलो. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये प्रत्येक वेळा मी बंडखोरी करून वेगळा व्हायचं कारणच असं होतं की स्वतःचा स्वार्थ, समाजाकडे पाहिजे चुकीचा दृष्टिकोन, फक्त समाजात चंपोगिरी करून समाजाला पाठीशी उभं करायचं, त्याच्या अनुषंगानं मतदारांना आकृष्ट करायचं,
कुठेतरी निवडून यायचं, एखाद्या संस्थेवर निवडून यायचं, विधानसभेत निवडून यायचं, महापालिकेत निवडून यायचं आणि त्याचा आपल्या पद्धतीने त्याचा वापर करून घ्यायचा. असं असताना या पार्श्वभूमीवर मला माझ्या सहकारी मित्रांना असं वाटलं होतं की हे खरोखर हा वेगळा एक प्रयोग आहे. आम्ही सगळे आकृष्ट झालोच नाही, आम्ही अगदी काय म्हणता येईल मनापासून सगळं झोपून देऊन आम्ही यांच्यासोबत राहिलो, यांच्या पाठी राहिलो. थोडक्यात सांगतो, विषयांतर होईल पण मला ते सांगण्याचं वाटतं. दिल्लीतले इलेक्शन्स जेव्हा होते, मला वाटतं उन्हाळ्याच्या दिवसात होते, एप्रिल मे मध्ये, तप्त उन्हाळ्यामध्ये, कोणाची राहायची कुठे सोय नाही, कोण कुठे काय म्हणतात रेल्वे स्टेशनवर थांबला, कोण त्या आपल्या गुरुद्वारामध्ये झोपला, अशी कोणाची आपली स्वतःची चिंता न करता सतत कामात राहिले, सतत यांच्यासाठी आता असंच म्हणावं लागेल यांच्यासाठी आम आदमीसाठी प्रचार केला. त्याच्यानंतर कहर सांगतो, 2 विधानसभेचे इलेक्शन झाले. त्याच्यानंतर आम्ही इथं वाराणसीमध्ये गेलो होतो, तिथे तर इतके जीवघेणे प्रकार झाले, आमच्यावर जीवघेणे दोनदा हल्ले झाले, आम्ही तो सुरू आलो नाही. कारण एक डोक्यात असं होतं की आपण एक लोकांना वेगळा काहीतरी पर्याय आपण देऊ शकतो आणि त्याची इतिहासात कुठेतरी दखल घेतली जाईल, आपण समाजाचं देणं लागतो, ह्या सगळ्या भावनेतून हे सगळं करत होतो. पण जेव्हा दिल्लीमध्ये 5वी बहुमत जेव्हा मिळालं अरविंद केजरीवालांना, तेव्हा त्यांचा खरा चेहरा, खरं स्वरूप उघडं झालं. मला सांगतो, मी एक रात्र अक्षरशः रडलो. ज्या अरविंद केजरीवालसाठी आम्ही 44-45 टेम्परेचरमध्ये वाराणसीत फिरलो, आमच्यावर प्राणघातक हल्ले झाले, त्या अरविंद केजरीवालांना जेव्हा सांगितलं गेलं की पुढे महाराष्ट्रात निवडणुका आहेत, त्या निवडणुकाच्या दृष्टीने आपण एक आम आदमी पार्टी या पक्षाचा आपण एक देश पातळीवर एक चेहरा या महाराष्ट्रात मार्गदर्शन करा. मला ऐकायला लोक उत्सुक आहेत. मी स्वतः 2-3 त्यांना भेटलो, अरविंद केजरीवाल, त्यांना प्रत्येक वेळेस त्यांचं एकच म्हणलं होतं, मला दिल्लीच्या लोकांनी निवडून दिलं, मी दिल्लीच्या बाहेर जाणार नाही. मी मनीषशी बोललो, त्यांच्या माध्यमातूनही बोललो, पण प्रत्येक वेळेस त्यांचं असं म्हणणं होतं, थोडक्यात गरज सर्व वैद्य मारो, तुम्ही आमच्यासाठी आलात, आम्हाला निवडून दिलं, हे तुमचं कर्तव्यच होतं. आता मी काही दिल्लीच्या बाहेर निघणार नाही. 2-3 त्यांच्याशी संपर्क केला, या दृष्टीने बोललोय. शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या लेवलवर काय करायचं असेल ते करा, आणि जर तुम्हाला जास्तच खूपच काम करायची इच्छा असेल तर मयंक गांधींना भेटा, सुभाष वारेंना भेटा. या ठिकाणी मी त्यांना बोललो की फेसबुकमध्ये माझ्या वॉलवरही लिहिलं. ह्या लोकांच्या बाबतीत माझं स्पष्ट मत आहे की कोणतेही वकूफ नसलेले हे नेते, हे रेडीमेड नेते, फक्त यांचं काम एवढंच होतं, यांचं कर्तृत्व एवढंच होतं की थेट अरविंद केजरीवालच्या काही वर्षापासून संपर्कात असल्यामुळे थोडक्यात अरविंद केजरीवालांनी त्यांना महाराष्ट्राची एजन्सी दिली आणि अशा पद्धतीने सगळे वागत होते. मी यांना बऱ्याच ठिकाणी फिरवायचा प्रयत्न केला. आता आपण जे शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन करणार आहोत, मी मयंक गांधींना जवळ 3-4 वेळा थेट एवढ्याच एका कामासाठी मुंबईला जाऊन भेटलो की आमच्याकडे धुळे जिल्ह्यामध्ये एक शिरपूर तालुका आहे, तिथं पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं. पण तिथे एक सुरेश खानापूरकर म्हणून एक याच्यातले एक शास्त्रज्ञ आहेत, भूगर्भशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक असा पॅटर्न आणला जो महाराष्ट्रभरने देशभर त्याचं कौतुक झालं. मी यांना 3-4 वेळा म्हणलो की तुम्ही या तो पॅटर्न पहा, तुम्हाला जर खरोखर पददलितांसाठी, नाडलेल्यांसाठी, पिचलेल्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी जर काम करायचं असेल तिथे तुम्ही प्रोजेक्ट पहा, त्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करा. मग सांगतो मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एकदा मुंबईला गेलो, 2 दिवस तिथं मुंबईत मी थांबलो, तेव्हा मयंक गांधी माझ्याबरोबर यायला तयार झाले. फक्त डोक्यात असंच होतं की मयंक येईल आणि हा प्रोजेक्ट सगळा समजून घेईल, अरविंद केजरीवालांच्या कानावर टाकतील किंवा कुठे जिथं पाण्याचा दुर्भिक्ष आहे तिथं काहीतरी हा प्रोजेक्ट करायसंबंधी विचार करतील. मी त्यांना घेऊन आलो. असं झालं ते की काहीतरी माझ्या घरीच एखादा कार्यक्रम होता, लग्न वगैरे असं काही किंवा काम आहे, आणि त्याच्यासाठी मी त्यांना घेऊन येतोय. तिथं आल्यावर त्यांना ते काही कळलं नाही. परिस्थिती अशी होती, आम्ही तिथं गेलो, त्यांनी आम्हाला, स्थानिकांनी आम्हाला वाहन उपलब्ध करून दिलं. आम्ही तिथपर्यंत जेव्हा गेलो ते लोक कोणी गाडीतच उतरले नाही. यांनी काय पाहिलं म्हणजे ती जो कार्यक्रम होता, तो जो प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट पाहिजे त्यांनी तसदी घेतली नाही. आता हे सांगण्याचं माझं सांगतो मी एवढ्यासाठी आहे की आपला अनुभव फार खराब आहे. जर असे नेते असले की ज्यांना सामान्यांच्या प्रती
काहीतरी चिंता आहे, काहीतरी सामान्यांच्या प्रती करावे असं मनातून वाटतं, असे लोक जर आपले नेते असतील, असे लोक जर आपण आपले नेतृत्व ज्यांचं आपण मान्य केलं तर मला वाटतं आपण हे सगळं व्यवस्थित करू शकतो. आता याच्यावर शेतकऱ्याच्या प्रश्नासंबंधी बोलायला मी काही तज्ञ नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या मनातलं मी भावना सांगितल्या. आपल्याला आता मला जो विषय दिला गेला की शेतकऱ्यांसाठी करायचे किंवा स्वराज अभियानासाठी करायचं, त्याच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की आपण तळागाळात जाऊन, ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि त्या क्षेत्रात जे लोक काम करत आहेत त्यांच्याशीच आपण चर्चा केली तर मला वाटतं आपण सक्सेसफुली आणि कार्यक्षमतेने हा सगळा प्रयोग आपण राबवू शकतो. एवढं बोलून माझे 2 शब्द समोर. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी देखील आपले विचार मांडले. खरं तर आता जास्त काही विश्लेषणावर बोलायची काही गरज नाही. मारुती बागकरांनी ही नेमकी परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्यासमोर परिस्थिती ठेवली आहे आणि त्यामुळे आम्ही स्वराज अभियानामध्ये आपण का बहुतेक सगळे आम आदमी पक्षाचं पूर्वी काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आणि आम आदमी पक्षातनं स्विच ओव्हर होऊन स्वराज अभियानामध्ये आपण का याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आता मारुती बागकरांनी या ठिकाणी स्पष्ट केली आहे. आम्ही गेली अनेक वर्ष जन आंदोलनामध्ये काम करणारे कार्यकर्ते, एक विशिष्ट विचारधारा घेऊन समाजामध्ये सर्वसामान्य लोकांच्या, दलितांच्या, पीडितांच्या, वंचितांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करणारे आपण कार्यकर्ते. आपण सर्वही त्याच सगळ्या आंदोलनामधनं किंवा संघर्षामधनं तयार झालेले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना असं वाटतं की राजकीय विकल्प देत असताना, वैकल्पिक पार्टी तयार करत असताना किंवा वैकल्पिक राजनीती करत असताना सामान्य माणसाच्या अधिकारावर कुठेही अतिक्रमण येता कामा नये. ज्या ज्या ठिकाणी सामान्य माणसावर अतिक्रमण झालेलं आहे, सामान्य माणसाच्या अधिकारावर अतिक्रमण झालं आहे, त्या वेळेला आपण सर्वजण आपापल्या पद्धतीनं आपापल्या ताकदीनुसार त्याचा विरोध करत आहोत, आपण त्या पद्धतीने संघर्ष करत आहोत आणि म्हणून आपण अल्पसंख्यामध्ये आहोत. आपण व्यावहारिक राजकारण आणि मूल्याधारित राजकारण याच्यामध्ये फरक करणारे कार्यकर्ते आहोत आणि मूल्यावर आधारित राजकारण करावं असं म्हणणारे कार्यकर्ते आपण असल्यामुळं कदाचित आतापर्यंत आपण सत्तेच्या वाटेने गेलो नसावं. अगदी आणीबाणीपासून काम करणारे कार्यकर्ते, आणीबाणीच्या विरोधामध्ये काम करणारे कार्यकर्त्यांपासून कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. अनेकांना अनेक संधी उपलब्ध झाल्या, त्यांच्यासमोर संधी आल्या, त्या ठिकाणी संधी तुमच्यासमोर वाढून ठेवल्या गेल्या, परंतु त्या स्वार्थाकडे न पाहता केवळ सामान्य माणसाच्या हितासाठी म्हणून राजकारण करणार अशा पद्धतीची धारणा मनामध्ये घेऊन आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत. मधल्या काळामध्ये आम आदमी पक्षाची निर्मिती झाली आणि ते सांगितलं त्या पद्धतीने की त्या ठिकाणी आम्ही आकर्षित झालो, कशामुळे आकर्षित झालो, काय झालो याच्या संदर्भामध्ये तिथे विश्लेषणाने बोललं गेलेलं आहे. पुनरुक्ती मी करणार नाही आणि ते होताना दिसत नाही प्रत्यक्षामध्ये. प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य माणसाची अवहेलना होते आहे. जे सांगितलं गेलं त्याचं पालन केलं जात नाही हे अनुभवल्यानंतर जन आंदोलनामध्ये काम करणारा कार्यकर्ता, चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता जो प्रत्यक्ष घाम गाळून काम करतो तो अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे आणि त्या अस्वस्थतेमधनच जे स्वराज अभियान निर्माण झालेलं आहे ते स्वराज अभियान नेमकं कशासाठी तर गुन्ह्याचे प्रश्न घेऊन आम्ही आतापर्यंत लढत आहोत. मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, दलितांचे प्रश्न असतील, अल्पसंख्याकांचे प्रश्न असतील, तिथल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, संघटित असंघटित किंवा अगदी टपरी पथारीवाले सुद्धा जे काही त्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांचे प्रश्न सोडवण्याचंच काम करण्यासाठी जे काम आम आदमी पक्ष करेल असं वाटत होतं ते करत नाही अशी खात्री झाल्यामुळे हे काम करण्यासाठी आम्हाला एका व्यासपीठाची किंवा एका विचार मंचाची गरज आहे. ती गरज या स्वराज अभियानाच्या मार्फत आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून स्वराज अभियान पहिलाच कार्यक्रम किसान आंदोलनाचा घेतला. ते सांगतील अजितदा त्या ठिकाणी आपल्याला सांगतील नेमका पुढचा कार्यक्रम काय.
सत्यबंध माणसाला मस्ती येते, आम्हाला मस्ती येत नाही अशा पद्धतीचा अहंकार आम्हाला मस्ती येणार नाही, कारण का आम्ही तळागाळात काम करणारे कार्यकर्ते, आम्हाला मस्ती येणारच नाही अशा पद्धतीचा अहंकार आमच्या मनामध्ये होता. त्या अहंकाराने सुद्धा वाट मधल्या काळामध्ये लागली. तेवढं सुद्धा त्या अहंकाराचं सुख सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी भोगता आलं नाही. आणि हा सत्तेचा माज इतका, म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणतो ना आम्ही की ते बैलगाडी चालते आणि बैलगाडी खाली एक कुत्रा असतो, बैलगाडी पुढे असते, कुत्रे खाली चालत, कुत्र्याला वाटतं की मीच गाडी चालतो. तशी अवस्था आमच्या त्या काळात त्या पक्षातल्या नेत्यांची झाली. त्यांना असं वाटलं की आम्हाला या ठिकाणी आम्हीच हा सगळं, हे आम आदमी पक्ष आमच्यामुळेच आहे, माझ्यामुळेच आहे, अशा पद्धतीचा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. खरं तर नरेंद्र मोदी ज्या परिस्थितीमध्ये सत्तेवर आले, ते का भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप असं दैदिप्यमान काम केलं म्हणून ते निवडून आले असा भाग नाही. तर जे सत्तेवर 10 वर्ष त्यांनी इतका निकृष्ट कारभार केला, इतका लोकांच्या मनामध्ये संताप असणारा येणारा कामकाज त्यांनी केलं, त्याच्यामुळे त्याची परिणिती म्हणून नरेंद्र मोदी सारख्या लोकांना सत्ता या ठिकाणी मिळाली. तशी दिल्लीमध्ये जी अवस्था होती की जनलोकपाल आंदोलन असेल आणि बाकीच्या सगळ्या आंदोलनामुळे जी पार्श्वभूमी तयार झाली आणि शीला दीक्षितांच्या कार्यकाळामध्ये जो सी रघुवीरचा घोटाळा झाला, तो तिथे अनेक प्रकारचे घोटाळे झाले, त्या घोटाळ्यामुळे एक पर्याय पक्ष पाहिजे होता. तो भारतीय जनता पक्षही नको होता, काँग्रेसही नको होता, आणि दरम्यानच्या काळामध्ये आम आदमी पक्ष निर्माण झाला आणि म्हणून आम आदमी पक्षाला पर्याय म्हणून लोकांनी स्वीकारलं आणि भरभरून लोकांनी मतदानाने विश्वास दिला. आमचे डायरेक्टर चंदन पवार यावेळी बोलताना म्हणाले, खूप चांगले मुद्दे आपल्याला राईट टू रिकॉल नवीन हे जर आपण लागू केलं, लोक आपल्याला बरेचसे साथ देतील. दुसरं शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे, तर शेतकऱ्यांना जो हमीभाव काही पिकांसाठी मिळतो ठीक आहे, कापूससाठी मिळतो, ऊसासाठी मिळतो, परंतु शेतकऱ्याला प्रत्येक उत्पादनासाठी स्वतःचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे. हा अधिकार नाही. आपण हा एक मुद्दा घेऊ शकतो, कारण इंडस्ट्रीवाला एखादं उत्पादन काढतो तर त्याचा भाव तो ठरवतो, तो MRP ठरवतो, शेतकरी का ठरवू शकत नाही. हा एक मुद्दा होऊ शकतो. नंबर 2, कोणत्या शेतकऱ्यांनी प्रबोधनही करावं लागेल आपल्याला शेतकऱ्यांचं, आत्महत्येच्या बाबतीत असू दे किंवा काय करतात. आता मी नाशिकहून आलो, नाशिकचे शेतकरी काय करतात, कधी कधी सगळीकडे कांदा लावून टाकतात. काय होतं, कांद्याचा भाव गेला, सर्व मेले, म्हणजे आत्महत्या करायला तयार. प्रबोधन असं केलं पाहिजे की तू कोबी लाव, तू ऊस लाव, तू कांदा लाव, प्रत्येकाला भाव मिळेल. हो, पीक नियोजन ही महत्वाचं आहे. नंबर 3, तात्काळ मदत आता दिलेली नाही सरकारने, मला वाटतं 2 वर्षापासून गव्हर्नमेंटने मदत दिलेली नाही शेतकऱ्यांना. तर आता मदत देण्याचा सर्व पार्टी, BJP असू दे, शिवसेना असू दे, सर्व एकच माळ्याचे मणी आहेत. सर्वजण एकच घोषणा करतात, आम्ही मदत देऊ, हे करू, ते करू. अजूनही मदत आलेली नाही माझ्या माहिती. 2 वर्षापासून बँकेत काही पैसे आलेले नाही, मला माहितीच आहे. तर ही तात्काळ मदत, कारण ICUच्या पेशंटला लगेच इंजेक्शन देणं गरजेचं आहे. त्याला आयुर्वेदिक उपचार चालणार नाही. जर तो ICU मध्ये गेला आहे, त्याला इंजेक्शन लगेच दिलं पाहिजे. त्याला आयुर्वेदिक उपचार चालेल का? तात्काळ मदत लगेच दिली पाहिजे. नंबर 4, भूसंपादनाचा तर हाच मुद्दा शेतकऱ्याच्या मदतीने झालं पाहिजे. हा एक चांगला एक मुद्दा आहे. हे 4 मुद्दे माझे मानावेत भारतीने आणि त्याच्यावर विचार करावा आणि काम करावं. जय महाराष्ट्र. न्यूज वर्ल्ड ब्युरो, नाशिक. शासनाच्या अधिसूचनेनुसार मालेगाव कोपरगाव रस्ता राज्यमार्ग 10 वरील पिंपळगाव जलाल फाटा गावाजवळील टोल नाका आजपासून ST आणि हलक्या मोटार वाहनांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. न्यूज वाईटच्या अक्षांकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.
नाशिक रोडमध्ये आपल्या स्वप्नातले घर तयार होत आहे. गिरी असोसिएट कन्स्ट्रक्शनचे रिव्हराईन नेस्ट आपल्यासाठी घेऊन आले आहेत स्वप्नातील घरांचा महाप्रकल्प. जेलरोड हायवे पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर गोदावरी नदीच्या तीरी निसर्गरम्य वातावरणात वाजवी दरात आपले हक्काचे घर बुक करा. आमची वैशिष्ट्ये मजबूत बांधकाम, प्रत्येक रूममध्ये खेळती हवा येईल अशी बांधकामाची सुयोग्य पद्धत, प्रत्येक सभासदासाठी स्वतंत्र पार्किंग, वयस्कर नागरिकांसाठी नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी विविध खेळणी असलेला अद्ययावत चिल्ड्रेन पार्क, जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊसची स्वतंत्र इमारत, 24 तास सुरक्षा व्यवस्था यांसह अनेक सुविधांनी युक्त असे 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स, तसेच लिफ्टसह स्वतंत्र जिनेही उपलब्ध, CCTV कॅमेरे आदींसह मनपसंत घर खरेदीसाठी आपण आजच भेट द्या. सॅम्पल फ्लॅट तयार आहेत. आमचा पत्ता सर्वे नंबर 85/16 ओमनगर, जेल रोड, दसक चौक, नाशिक रोड. मोबाईल नंबर 88 88 88 57 33 आणि 88 88 88 57 34. ईमेल ID आहे sales@riverrinenest.com. आमच्या अभिमान भूमिपुत्राच्या या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. माणसे विविध गुणांची असतात. काही माणसे आलेल्या अपयशामुळे खचून जातात, तर काही माणसे अपयशाला संधीची पायरी समजून जोमाने कार्यरत होतात. अशी माणसे इतरांना दीपस्तंभाप्रमाणे वाटतात. कोणी कंपनीत CEO होतो, तर कोणी व्यावसायिक होतो. अशा दीपस्तंभांना तुमच्यासमोर आम्ही आणायचे ठरवले आहे. यातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करतो. अशा कर्तृत्वान माणसांचा कठीण प्रवास उलगडणारा आमचा हा कार्यक्रम अभिमान भूमिपुत्राचा
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा. आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुबन बोधलेनगर जवळ, शिल्पराज रेसिडेन्सी, कामत हॉटेलच्या समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422-101. फोन नंबर 0253 65 77 77 5. मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी आयोजित करण्यात येणारे गोदा स्वच्छता अभियान शहरातील नागरिकांना प्रेरणा देणारे ठरेल. तसेच या अभियानासाठी नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र यावे असं आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित अभियानाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत दीपेंद्रसिंह कुशवाह बोलत होते. बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त GN सोनवणे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी नवनाथ अवताडे आदी उपस्थित होते. दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितलं की गोदावरी, कपिला आणि नासर्डी परिसरात एकाच दिवशी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक समूहावर विशिष्ट भाग स्वच्छ करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असून कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना नाशिकचे स्वच्छ आणि सुंदर रूप दिसावे यासाठी नदी परिसर स्वच्छतेसाठी न येऊ शकणाऱ्या नागरिकांनी घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवून अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलंय. नदी परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील चौक आणि इतर भागात अभियान राबविले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध शासकीय विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभियानात सहभागी व्हावे असे निर्देश त्यांनी दिले. डॉक्टर गेडाम यांनी सांगितलं, भाविक नदीपात्रात जुने कपडे श्रद्धेने टाकतात. ही परंपरा थांबविण्यासाठी पुरोहित संघाने भाविकांचे प्रबोधन करण्यात पुढाकार घ्यावा. तसेच खासगी प्लॉटवर अनेक दिवस साचलेला कचरा काढण्याची जबाबदारी संबंधित मालकाची आहे. त्याने कचरा स्वच्छ न केल्यास स्वच्छतेच्या खर्चाची भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. या बैठकीत विविध सामाजिक, औद्योगिक, क्रीडा आणि शैक्षणिक संस्थांनी अभियानात सहभागी घेण्याची तयारी दर्शवली. देवांग जानी यांनी अभियानात सहभागी होणाऱ्यांना मास्क आणि हातमोजे देण्याची तयारी यावेळी दर्शवली. न्यूज वर्ल्ड ब्युरो, नाशिक. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड येथील रेल्वे स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या शहर बस स्थानकात CCTV कॅमेरे बसविण्यात आले. नुकताच एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने एका व्यावसायिकाला स्फोटके पाठविल्याने कायदा आणि सुरक्षेचे आव्हान पुढे टाकले होते. त्या पार्श्वभूमीवर आगामी सिंहस्थामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक रोड येथील रेल्वे स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या शहर बस स्थानकात CCTV कॅमेरे बसविण्यात आले. न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवेटकर, नाशिक रोड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.
येथे सोडवले जातील तुमचे प्रश्न. कुणाचाही मुलाईजा न बाळगता मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे. सत्य निपक्षपणे कळतील तज्ञांची मते. न घाबरता बेधडक विचारले जातील प्रश्न. म्हणून बघायला विसरू नका राहुल ऑन द स्पॉट, फक्त न्यूज वर्ल्ड वाहिनीवर दर रविवारी सायंकाळी 8 वाजता. बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा. आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुबन बोधलेनगर जवळ, शिल्पराज रेसिडेन्सी, कामत हॉटेलच्या समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422-101. फोन नंबर 0253 65 77 77 5. मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88. नुकत्याच लागलेल्या 12वी परीक्षेनंतर मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्तीची माहिती आम्ही न्यूज वर्ल्डच्या माध्यमातून देत आहोत. ही माहिती विद्यार्थ्यांचं भविष्य बदलू शकते. चला तर मग काय आहे हे पाहून घेऊ. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या सर्वच उच्च शिक्षणासाठी 200 पेक्षा जास्त शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत. परंतु माहिती अभावी विद्यार्थी या सर्व योजनांपासून वंचित आहेत.
ग्रामीण परिसरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण न करता सोडून देतात. अशा विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती मिळाल्यास त्यांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होईल. नासा स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट योजना. सदर योजनेसाठी इयत्ता 2री ते 5वी तसेच 6वी ते 10वी तसेच 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नासा आणि नॅशनल स्पेस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिष्यवृत्ती देण्यात येते. अर्ज जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात करावा. अधिक माहितीकरिता 9175 51 80 74 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. इन्स्पायर फेलोशिप. सदर योजना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकारद्वारे देण्यात येते. डॉक्टरेट संशोधनासाठी 10वी 60% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी 1000 विद्यार्थिनींना 5 वर्षाकरता इन्स्पायर फेलोशिप देण्यात येते. सदर योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. महात्मा गांधी स्कॉलरशिप. सदर योजना लंडन मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीद्वारे देण्यात येते. 12वी नंतर पदवी, पदव्युत्तर, पदवी सर्वांसाठी देण्यात येते. 1000 पाऊंड आणि मोफत शिक्षण तसेच शिक्षणात 50% सूट देण्यात येते. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज करावेत. अधिक माहिती करता 81 80 03 01 85 या हेल्पलाईनवर संपर्क करावा. मौलाना आझाद नॅशनल स्कॉलरशिप योजना. सदर योजना मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन अल्पसंख्याक मंत्रालय भारत सरकारद्वारे देण्यात येते. इयत्ता 11वीला प्रवेशित विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्ज ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात करावा. शिक्षणाचा संपूर्ण खर्च, पुस्तके, स्टेशनरी, राहणे, जेवणाचा खर्च हा शिष्यवृत्तीमधून करण्यात येतो. पॅनासोनिक स्कॉलरशिप. पॅनासोनिकद्वारे मिळणारी शिष्यवृत्ती फक्त जपानमध्ये मास्टर आणि रिसर्च प्रोग्रामसाठी देण्यात येते. एंट्रन्स फी असिस्टंट 2,50,000 येन देण्यात येते आणि ट्युशन असिस्टंट 2,50,000 येन प्रति सहामाहीत आणि रिसर्चसाठी बेसिक स्कॉलरशिप 1,050 येन प्रतिमाह आणि ट्युशन असिस्टंट 2,00,000 येन प्रति सहामाही शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर योजनेकरता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अर्ज करावा. योजनेविषयी अधिक माहिती करता 92 73 66 30 32 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. इंडियन स्कॉलरशिप टेस्ट. सदर योजना मानव सेवा विकास फाउंडेशन कडून वर्षातून 2 वेळा देण्यात येते. इंजिनिअरिंग, मेडिकल, BCA, BSc, 11वी 12वी विज्ञान शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 20,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रवेशाचा कालावधी नोव्हेंबर आणि डिसेंबर तसेच परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. त्याचप्रमाणे परीक्षा 2 करिता मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अर्ज करावा. तसेच परीक्षा नोव्हेंबर महिन्यात मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद इत्यादी परीक्षा केंद्रावर घेण्यात येते. 200 गुणांची बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्यात येते. गुणवत्तेनुसार प्रत्येकी 20,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तसेच विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. सविस्तर माहितीकरिता आणि प्रवेश अर्जाकरिता www.manavsevaindia.com या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा 92 73 66 30 32 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. केसी महिंद्रा एज्युकेशनल ट्रस्ट शिष्यवृत्ती. परदेशातील शिक्षणासाठी सदर योजना केसी महिंद्रा एज्युकेशनल ट्रस्टकडून देण्यात येते. पदवीधर विद्यार्थ्यांना 95,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती. गुणवंतांना आधार. सदर योजनेकरता समाज कल्याण विभागात चौकशी करावी. अनुसूचित जातीमधील विद्यार्थी अर्ज करू शकतात. NDA मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. 1. परशुराम भाऊ पटवर्धन शिष्यवृत्तीमध्ये दरमहा 350 ते 500 रुपये देण्यात येतात. 2. कर्नल केंडल फ्रेंक मेमोरियल शिष्यवृत्ती वार्षिक 360 रुपये देण्यात येतात. 3. अल्बर्ट एक्का शिष्यवृत्ती 350 रुपये देण्यात येतात. FJ ऑफिसर D.V. पिंटू मेमोरियल शिष्यवृत्ती दरमहा
225 रुपये देण्यात येतात. 5. पायलट ऑफिसर गुरमीत सिंग बेदी मेमोरियल शिष्यवृत्ती 420 रुपये देण्यात येतात. 6. वित्तीय सहाय्य 50% खर्च प्रशिक्षण काळासाठी देण्यात येतात. IIT बॉम्बे स्कॉलरशिप. सदर योजना ITI कॉलेजद्वारे राबविण्यात येते. IIT बॉम्बे कॉलेजमध्ये पदवीधर आणि 5 वर्षाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत आणि 300 रुपये देण्यात येतात. अल्पसंख्याकांसाठी शिष्यवृत्ती. सदर शिष्यवृत्तीकरिता पदवी, पदव्युत्तर, पदवी, व्यावसायिक, तांत्रिक शिक्षणासाठी देण्यात येते. या योजनेअंतर्गत 30,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप. KC महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या सदर योजनेकरिता 10वी, 12वी 60% आणि तंत्रनिकेतनला प्रवेशित विद्यार्थी अर्ज करू शकतात. दरमहा 5,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर शिष्यवृत्ती तंत्रनिकेतनच्या 3 वर्षांकरता मिळते. निवड 10वी आणि 12वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीनुसार करण्यात येते. योजनेविषयी अधिक माहितीकरिता 9273 66 30 32 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा. सदर परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परीक्षा नवी दिल्लीद्वारे आयोजित करण्यात येते. इयत्ता 8वीचे विद्यार्थी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अर्ज करू शकतात. परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येते. दरमहा 500, वर्ग 9वी ते 12वी पर्यंत, तसेच पदवीकरिता 6,000 रुपये देण्यात येतात. अधिक माहितीकरिता 81 80 03 01 85 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा. ही शिष्यवृत्ती इयत्ता 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांना नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुणेद्वारा देण्यात येते. प्रवेश अर्ज मे, जून, जुलै महिन्यात भरावा. राज्यस्तरावर 750 रुपये, जिल्हास्तरीय 300 रुपये, उत्तेजनार्थ 5 बक्षिसे, विशेष पारितोषिक 3,000 रुपये, 2,000 रुपये, 1,500 रुपये निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावे. जवाहरलाल नवोदय परीक्षा. जवाहर नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती इयत्ता 5वी करिता देण्यात येते. जुलै, ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा. परीक्षेद्वारे निवड करण्यात येते. 5वी नंतरचे शिक्षण, निवास, भोजन, पुस्तके, शिक्षण साहित्य आणि गणवेश विनामूल्य देण्यात येते. अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना. मातंग समाजाच्या 10 पोट जातींमधील 10वी, 12वी, पदविका, अभियांत्रिकी, वैद्यकीय परीक्षेत 60% गुण मिळवणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. सदर योजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येते. प्रवेशाचा कालावधी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अर्ज करावे. 10वी 1,000, 12वी 1,500, पदविका 2,000 रुपये. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाकरिता भरपूर शिष्यवृत्ती देण्यात येते. आदिवासी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. सदर योजनेकरिता विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वी शिक्षण घेत असलेले तसेच अनुसूचित जमातीचे अपंग विद्यार्थी अर्ज करू शकतात. एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्फे ही शिष्यवृत्ती देण्यात येते. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अर्ज करावा. शिष्यवृत्ती रुपये 500 प्रतिमाह तसेच वाहन भत्ता 100 रुपये प्रतिमाह देण्यात येतो. उद्यान शालिनी फेलोशिप प्रोग्राम फक्त मुलींसाठी. इयत्ता 10वी मध्ये 60% पास विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. अर्ज जून, जुलै महिन्यात करावा. शिक्षणाचा संपूर्ण खर्च देण्यात येतो. SK पाटील लोन स्कॉलरशिप विदेशात शिक्षणासाठी. सदर शिष्यवृत्ती इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मेडिकल इत्यादी उच्च शिक्षणाकरिता शिक्षणाचा संपूर्ण खर्च देण्यात येतो. फक्त विदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांकरिता ही शिष्यवृत्ती देण्यात येते. इंडियन ऑइल अकॅडमिक स्कॉलरशिप योजना. सदर योजना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून दिली जाते. या शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थी इयत्ता 10वी पास आणि ITI असावा. तसेच 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांकरिता इंजिनिअरिंग, MBBS आणि पदवीनंतर MBA करिता ही शिष्यवृत्ती दिली जाते.
10वी आणि ITIच्या 2000 विद्यार्थ्यांना 2 वर्षांकरता 1000 रुपये महिना दिले जातात, तर इंजिनिअरिंगच्या 300 विद्यार्थ्यांना 4 वर्षांकरता 3000 रुपये महिना दिले जातात आणि MBAच्या विद्यार्थ्यांना 2 वर्षाकरता 100 विद्यार्थ्यांना 3000 रुपये महिना देण्यात येतात. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 65% गुण असावे. SC, OBC आणि मुलींकरिता 60% गुण असावेत. अपंग विद्यार्थ्यांकरिता 50% गुण आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे नसून गुणवत्ता यादीनुसार होईल. म्हणजेच या शिष्यवृत्तीकरिता परीक्षा किंवा मुलाखत नाही. या शिष्यवृत्तीसाठी जास्तीत जास्त अर्ज करावेत. अधिक माहिती करता स्कॉलरशिप इन्फॉर्मेशन सेंटरच्या 9273 66 30 32 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. याचबरोबर न्यूज वर्ल्डचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार.